नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी। आज आपण BA, BSc व BCom द्वितीय वर्षातील अक्षरविद्या या अभ्यासपत्रिकेतील हत्तीचा दृष्टांत या घटकावर आपण सविस्तरपणे या प्रस्तुत व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रात विविध धर्मसंप्रदाय आहेत। नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, वारकरी संप्रदाय इत्यादी नावे आपल्याला सांगता येतील। या संप्रदायामध्ये महानुभाव संप्रदाय हाही एक महत्त्वाचा संप्रदाय म्हणून गणला जातो। या पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी होते। 12व्या शतकात महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयाला आला। या पंथातील अनुयायांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली। ही मराठीतील पहिली निर्मिती होय। या महानुभाव संप्रदायामध्ये जे वेगवेगळे अनुयायी होते त्यातीलच एक अनुयायी होते ज्यांचं नाव आहे केसोबास तथा केशीराज। केसोबास यांनी नागदेवाचार्यांकडून महानुभाव पंथाची दीक्षा घेतली। केसोबास हे एक प्रतिभासंपन्न कवी, विद्वान, ग्रंथकार म्हणून परिचित होते। रत्नमाला स्तोत्र हा त्यांनी पहिला ग्रंथ लिहिलेला होता। त्यानंतरच त्यांनी सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश इत्यादी ग्रंथ हे त्यांनी लिहिलेले आहेत। महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी लीळाचरित्रात दृष्टांत कथेच्या स्वरूपाचा जो उपदेश केला त्यातील दृष्टांतांचे संकलन केसोबास यांनी 1285च्या सुमारास दृष्टांत पाठ या ग्रंथात केले। प्रथमतः सूत्र, त्यानंतर दृष्टांत आणि शेवटी दृष्टांतिका असा या ग्रंथातील रचनाक्रम आहे। दृष्टांत कथामुळे पंथातील गहन तत्वज्ञान सर्वसामान्यासाठी सोपे झाले आहे। या ग्रंथात एकूण 114 दृष्टांत आहेत। प्रत्येक दृष्टांताचे 3 भाग पडतात। एक म्हणजे सूत्र, दुसरा आहे दृष्टांत आणि तिसरा आहे दृष्टांतिका। सूत्र म्हणजे विचार किंवा तत्व, दृष्टांत म्हणजे कथा किंवा गोष्ट। सूत्रातील जो विचार आहे किंवा जे तत्व आहे ते पटविणारे जे दृष्टांत असतात, जे कथा असतात त्याला आपण दृष्टांत म्हणतो। तर तिसरा आहे दृष्टांतिका। दृष्टांतिका म्हणजे दृष्टांतातून त्या सूत्राशी काढलेला जो पारमार्थिक निष्कर्ष जो आहे त्या निष्कर्षालाच काय म्हणतात, दृष्टांतिका असे म्हणतात। दृष्टांत पाठातील सूत्रे व दृष्टांत हे श्री चक्रधरांचे आहेत, तर दृष्टांतिक हे केसोबासांचे आहे। या दृष्टांत पाठातील 114 दृष्टांतापैकी आपल्या अभ्यासक्रमाला लावलेला जो दृष्टांत आहे तो दृष्टांत आहे हत्तीचा दृष्टांत। मित्रांनो, सर्वसामान्यपणे माणूस जास्त खोलवर जाऊन विचार करीत नाही। समोर जे दिसते तेच सत्य असे तो मानतो। त्याला येणाऱ्या वरवरच्या अनुभवावरून त्याचा दृष्टिकोन किंवा समज तयार होतो व त्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीचे परिपूर्ण असे ज्ञान होत नाही। हे विश्व, त्याचा निर्माता म्हणजेच परमेश्वर तो कसा असेल, त्याचे स्वरूप कसे असेल हे त्याला कळतच नाही। त्याला जे जाणवते, जे त्याला दिसते त्यावरून तो परमेश्वराची कल्पना करतो व तसाच तो आहे असे मानू लागतो। माणसाच्या विचाराचा हा जो दोष आहे, हा दोष दाखवून देण्यासाठी या सदर पाठात हत्तीचा दृष्टांत दिला आहे। आता या हत्तीच्या दृष्टांत या पाठामध्ये सुद्धा 3 भाग पडलेले आहेत। पहिला भाग आहे तो म्हणजे सूत्र। आता सूत्र काय सांगतोय, जो जे हो ओनी असे तो ते जी बोले, अनंत शक्ती परमेश्वर सकळासीही विषय व्यवस्था करीती। आता आपल्याला ही जी भाषा आहे ती भाषा 12व्या शतकातील यादवकालीन भाषा आहे। सूत्र असं सांगतोय, जो जे होनी असे तो तेची बोले, अनंत शक्ती परमेश्वर सकाळासीही विषय व्यवस्था करीती। म्हणजे याचा अर्थ होतो, ज्याचा जो अनुभव असेल तसा तो बोलतो। अनंत शक्तिमान असलेला जो परमेश्वर आहे हा परमेश्वर सगळ्यासाठी विषय व्यवस्था करीत असतो। हा सूत्र आहे। आता या सूत्राला पटवून देण्यासाठी दृष्टांत असा दिलेला आहे। तो दृष्टांत असा आहे की
गावा हस्ती आला ते जात्यांद हस्ती पाहो गेले, एके पाव देखिला एके सोंड देखिले, एके कानू देखिला एके पाटी देखिले, एके पोट देखिले एक पूस देखिले. मग एकमेका संवादिती. अरे तुवा हस्ती देखिला, पाव देखिला तो म्हणे हस्ती खांबासारखा, सोंड देखिला तो म्हणे हस्ती मुसळासारखा, कानू देखिला तो म्हणे हस्ती सुपासारखा, पाटी देखिला तो म्हणे हस्ती भिंतीसारखा, पोट देखिला तो म्हणे हस्ती कोतळे यासारखे, पुसे देखिला तो म्हणे हा हस्तीचा खरांटे यासारखा. ऐसे एकमेका उपरोधिती, तयामध्ये डोळूच असे हा हस्तीचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे. ऐसा एक एक युक्ती तो हस्ती. आता हा दृष्टांत काय सांगतो की गावात एक हत्ती आला असता. ते पाहायला काही जात्यांद लोक गेलेले होते. जात्यांद लोक म्हणजे जे जन्मताच आंधळे आहेत. ते आंधळे लोक ते हत्ती पाहण्यासाठी जातात. आता सर्वसामान्यपणे असा दृष्टीहीन व्यक्ती कोणतीही गोष्ट हाताने चाचपून पाहतो व त्यावरून त्या गोष्टीचा काय करत असतो, अंदाज बांधत असतो. तेच ह्या लोकांच्या हातून घडते. प्रत्येक जण हाताने चाचपून पाहतात. प्रत्येकाच्या हाताला हत्तीचा वेगवेगळा अवयव लागतो. त्यावरून आपल्या हाताला लागलेला अवयव म्हणजेच पूर्ण हत्ती असा जो तो समजतो. आता हा दृष्टांत काय सांगतोय की सुरुवातीला म्हणतोय की एके गावा हस्ती आला. एका गावामध्ये काय आलेला होता, हत्ती आलेला होता. आता हे हत्ती पाहण्यासाठी 6 जे जातांद आहेत, जातांद म्हणजे जन्मताच आंधळे जे व्यक्ती आहेत ते व्यक्ती ती हत्ती पाहण्यासाठी जातात. ते जात्यांद हस्ती पाहो गेले, एके पाव देखिला. त्याच्यातला एक जो जात्यांद व्यक्ती आहे तो काय पाहतो, एके पाव देखिला. पाव देखिला म्हणजे एकानं पाय पाहिला. तर एके सोंडच देखिले म्हणजे दुसऱ्यानं एकानं काय जाऊन पाहिला, सोंड चाचपून पाहिला. एके कानू देखिले, एकानं कान चाचपून पाहिला हत्तीजवळ जाऊन. मग एके पाट देखिले, एकानं जाऊन पाठ चाचपून पाहिला. एके पोट देखिले, एकानं पोटाला चाचपून पाहिला. एके पूंछ देखिली, एकानं पूंछ म्हणजे शेपूट चाचपून पाहिला. मग एकमेकाशी संवादिती. आता हे सगळ्यांनी एक एक हत्तीचा अवयव पाहिला आणि ते एकमेकाला मध्ये आता संवाद साधू लागले. एकाने सोंड पाहिला, एकाने कान पाहिला, एकाने पाठ पाहिला, एकाने पोट पाहिले, एकाने शेपूट पाहिले. मग ते एकमेकांना विचारू लागले, अरे हत्ती तू पाहिला तर तो कसा आहे? ज्याने पाय पाहिला त्याने हत्ती खांबासारखा आहे असं सांगतोय. सोंड पाहिलेला व्यक्ती सांगतोय की हत्ती मुसळासारखा आहे. कान चाचपून पाहिलेला व्यक्ती म्हणतो की हत्ती हा सुपासारखा आहे. पाठ चाचपून पाहिलेला व्यक्ती म्हणतो की हत्ती हा भिंतीसारखा आहे. ज्याने पोट चाचपून पाहिलेला होता तो म्हणतो की हत्ती कोतळ्यासारखा आहे. शेपूट चाचपून पाहणारा व्यक्ती सांगतोय की हत्ती हा खराट्यासारखा आहे. अशा रीतीने ते एकमेकास विरोध करू लागले आणि आपलेच म्हणणे खरे म्हणू लागले. त्यांच्यामध्ये एक जण डोळस होता. तो म्हणाला, हा हत्तीचा एक एक अवयव झाला, हा सगळा हत्ती नव्हे. त्याच्यातला डोळस व्यक्ती काय म्हणतो, तयामध्ये डोळूच असे हा हस्तीचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे. म्हणजे तो डोळस व्यक्ती सांगतो की हा हत्तीचा एक एक अवयव झाला, हा सगळा हत्ती नव्हे. अशा सर्व अवयवांनी युक्त तो हत्ती होय. अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे. त्याला अनुसरून दृष्टांतिका असा आहे की तैसे जयाशी जे शक्ती प्रकाशली तसे तो तिये शक्ती ते. परमेश्वरू म्हणे ज्ञानिया असे तो म्हणे हे ईश्वराची एकी एकी शक्ती होय, परी परमेश्वरो नव्हे. ऐसा शक्तियुक्त तो परमेश्वरू. म्हणजे याचा तात्पर्य काय आहे, निष्कर्ष काय आहे की ज्याला जी शक्ती प्रकाशली, ज्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाले, त्या शक्तीलाच तो काय मानू लागला, परमेश्वर मानू लागला. ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही परमेश्वराची एक एक शक्ती होय, पण परमेश्वर नव्हे. अशा सर्व शक्तींनी युक्त असा परमेश्वर असतो. म्हणजेच थोडक्यात जी शक्ती आपण पाहतो त्यालाच आपण परमेश्वर मानतो, परंतु सगळ्या
गोष्टीला सगळ्या शक्तीचा मिळून काय बनत असतो, परमेश्वर बनत असतो. अशा प्रकारचं दृष्टांतिका या हत्तीचा दृष्टांत नावाचा जो दृष्टांत आहे, या दृष्टांतातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मनुष्य हा जो गोष्टी पाहतो, जे गोष्टी ऐकतो त्यालाच तो परिपूर्ण मानतो. हा जो मनुष्याचा दोष आहे, तो दोष या प्रस्तुत हत्तीचा दृष्टांत या पाठातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.